नमस्कार मंडळी. आजपासून आपण एका नवीन व इनोव्हेटिव्ह चॅनलची सुरुवात करतोय, ज्यामध्ये आपण भेटणार आहोत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय व अमूल्य काम केलेल्या तानाजीराव जयवंतराव घाटगे यांना. तानाजीराव घाटगे यांना उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी असून त्यांना 1979 साली कृषी विस्तार या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण असल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कमलाबाई पाटील पुरस्काराने सन्मानित केलेले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी म्हणून तानाजी घाटगे यांनी 30 वर्ष सेवा केली असून त्यापैकी 10 वर्ष त्यांनी मास्टर ट्रेनर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून काम केलं. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तब्बल 6000 पेक्षा जास्त व्याख्याने घेऊन शेतकरी व कृषी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. गेली 22 वर्ष ते सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना त्यांना कृषी सेवा 2006 व सेंद्रिय शेतीमधील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय शुगर देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना शेतीमधील समस्यांवरती रासायनिक पद्धतींचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने समस्यांचं निराकरण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तानाजीराव जयवंतराव घाटगे. तर शेतकरी बंधूंनो, आपण इथं जे आलेलो आहे नांदगाव तालुक्यामध्ये मंगळणे गावात आलोय. तर खरोखर म्हणजे बाब अशी होती. आता आमचा एक शेतकरी आहे, तुम्हाला सांगतो की 6 महिन्यापूर्वी त्यातनं ट्रॅक्टर जात होता फवारणीला आणि 6 महिन्यानंतर ट्रॅक्टर गेला नाही. हे खरं वाटतंय का तुम्हाला? हो. कशावरनं वाटतंय? तर हे तुमची जी साईज आली आहे, तुम्ही जर झाडाची साईज बघितली, बरं तुम्ही एकाही झाडाला कुठं डिंके आहे का? नाही, डिंक्या नाही. लक्षात आलं का? आता काय झालंय, इथं तुमच्यात पाऊस जास्त झाला त्यामुळं थोडं काही ठिकाणी गळ आहे, पण फार किरकोळ आहे. जिथं पाणी म्हणजे 5-10 झाडं पाणी साठलंय तिथंच गळ आहे. 10-15 बाकीच्या ती का गळ का होते? तर खाली मुळं कुजल्यामुळे. आणि तुमच्यात काय झालंय, प्रचंड फळ आहेत. हो. तुम्ही ते फळं तोडलेली आहेत. पण आता माझ्या मते बरं का, तुम्ही जे म्हणता ना, तर 4थ्या वर्षी मिनिमम 10 टन आपल्यामध्ये येतात फळं एकरी. म्हणजे 75 टन व्हायला पाहिजे कमीत कमी. तुम्ही जरा अजून कमी बोलताय तुमच्या नेहमीच्या अनुभवावर. नाही, जास्त नाही सर. मी एक हा. माझा अंदाज आहे ना. हा, जास्त निघेल. कारण काय जास्त माहितीये का, ही जी फळं बघताय हो. तुम्ही, तर पुढे हे आणि फारच म्हणजे हे आहे साहेब यापुढं हे असं किरकोळ नाही आहेत. नाही, बरोबर. लक्षात आलं का? आणि बाजारात सुद्धा लष्टर असल्यामुळे बाजारात दर पण चांगला मिळतो. चांगलं आहे. तर मला सांगा, खरोखरच ह्याला काय नाही वापरलं का तुम्ही? नाही. माझ्याकडे अजिबात. रासायनिक तुम्ही काम करताय, तुम्हाला माहित आहे. आमचे काम वापरलेलं नाही काय? रासायनिक निश्चित. वापरलं. कारण हो. आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार, नाही, आपल्याला ह्याच्यात काय हे करायचं नाहीये. लक्षात आलं का? आम्ही 2 वर्ष जीवामृत वापरलं, तुम्हाला सांगितलं ना. जीवामृत असं ते काय, हे आता बाकी त्यात काय रासायनिक नाही. आमच्याकडे लिक्विड फर्टिलायझर लिक्विड फर्टिलायझर सोडलं नाही. कधीच नाही. वरनं कधीच नाही. इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड कधीच नाही केलेलं आहे. वापरलेलंच नाही. वापरलेच नाही. वापरायला लागतंय असं वाटतंय आता तुम्हाला? नाही, गरजच पडली नाही ना. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं बरं का, माझं झाड मरायला लागलंय, हा, आम्ही एक एखादी फांदी मरायला लागली आहे, असं कुठं झालंय का? आज तर दिसत नाही. नाही. तरी पण तुम्हाला आता झाड मरायला लागलेलं आहे का? नाही, आता तर नाही सध्या. एक पण नाही. म्हणजे बाहेरीच चालू केल्यापासून झाड मेलं का? नाही. मग हे सगळ्यांना लक्षात ठेवा की बाहेरीच अल्ट्रासी तुम्ही चालू केलं की झाड मरत नाही. कालचाच आमचा मालेगावचा शेतकरी आहे ना, 5 वर्षापासून वापरतो, 60 पासून वापरतोय, झाड मेलेलं नाही. इव्हन सीताफळातही 5 वर्ष सीताफळाला दुसरं काय वापरलेलं नाही आणि 12-14 टन सीताफळ काढतात ते. म्हणजे हे किरकोळ गोष्ट नाही आहे. आपले शेतकरी काय करतात, हे टाक ते टाक ते टाक करतात आणि खर्च वाढवून बसतात आणि ऐनवेळी जर प्रॉब्लेम आला, लक्षात आलं तर मग सगळं अंगावर बसतंय. आता तुमच्या अंगावर तर काय बसणार नाही. काय बी होऊ दे, बाजारात दड पडू दे किंवा काय बी होऊ दे, 10 रुपये जरी दर मिळाला हो. तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे. आमचा खर्च निघून गेला रे, शेणखताचा वगैरे सर्व. हा, मग तेच म्हणतोय ना, खर्च कशाचा? शेणखताचा आहे फक्त. अल्ट्रासी तर किती वापरला असेल तुम्ही? अल्ट्रासी 7.5 एकरला नाही, 6 आम्हाला म्हणजे 6 म्हणजे 6 plot एकर. आम्ही थोडे जास्त आहे पण 6 प्लॉट केलेले. बरं, किती? 6 आम्ही लिटर 6 घेतो ते. हो, 6 6 एकर. लिटर 6 लिटर घेतो. किती वेळा, किती आणले आता? आता 4 वेळेस झालं. 24 लिटर वापरले. हो, आणि बायोरिच आमच्याकडे कल्चर कंटिन्यू. म्हणजे बघा तुम्ही, 7.5 एकरला 24 लिटर म्हणजे एकरी 3 लिटर फक्त अल्ट्राशी वापरलंय.
बरेच शेतकरी म्हणतात अल्ट्रासीचा रेट जास्त आहे, अल्ट्रासी परवडत नाही, पण त्यांनी 3च लिटर वापरलं एकरी, जास्त वापरलेलं नाही, तरी ही स्टेज आहे. आणि थोडं जर वाढवलं असतं त्यांनी तर मग हे झाडात मधनं आपणाला जाताच आलं नसतं. लक्षात वाढवू नका, 10 लिटरच्या वर वर्षाला जायचं नाही. अच्छा अच्छा. मी म्हणजे विक्री करायला आलेलो नाही तुमच्याकडे, कळलं का? 10 लिटरच्या वर जाऊ नका. खरोखरच चांगलं हे होतंय. थोडं बाळ क्लोजअप घे जरा. ठीक आहे. तर इकडे पण आहेत बघ, हे जरा क्लोजअप घे. आणि खोड किती मोठा आहे जरा दाखव. समोर इकडे पण बघ, ही फळाची साईज जरा लहान आहे, ह्याला काट्या लावायची पाळी आली आहे. हा गरजेचं नाही तर मोडेल ना. हे मध्ये फुल माल आहे, मध्ये जास्त माल आहे, कारण वरचा माल आपला माल हार्वेस्टिंग केला बराचसा. वरचा माल आहे ना व्यापाऱ्याने काढून घेतलेला. हा. आणि ह्यातला 14 टन माल ऑलरेडी गेलेला आहे. मोठा जो माल होता त्याने देऊन टाकलेला आहे. लक्षात आलं का? एकंदरीत तुम्हाला आता ज्यावेळी ऑर्गॅनिक मध्ये आला म्हणजे 1 वर्ष, ह्याच्या अगोदर किती खर्च करत होता आणि नंतर काय खर्चामध्ये वाढ झाली का? त्याच्या अगोदरचा डबलच्या पेक्षा जास्त खर्च होता. डबल काय? किती तरी एकरी किती होता? नाही आज आम्हाला म्हणजे जो 50-60 हजार येतोय तो डायरेक्ट 1.25 ते 1.5 लाख रुपये खर्च यायचा टोटल याला. नाही एकरी हा 50,000 आहे. म्हणजे नाही. खताचं खत आणि ह्याचं हा सर्व शेणखताचंच ना. शेणखत धरू नका, नाही कारण ना. शेणखत सगळी नाही, टाकतात नगण्य रासायनिक खर्च आहे करणारे ना. पण. हा नगण्यच खर्च आहे. हा, ह्याच्या अगोदर किती येत होता? नाही मी त्याचं कॅल्क्युलेशन नाही केलं, पण खर्च जास्त होता याच्या अगोदर. म्हणजे याचे तरी 3-4 अंदाजे- पट खर्च असेल. अंदाजे आता 3 लिटर म्हणजे 3,000 खर्च झाला. हो त्यावेळेस 10,000च्या पुढेच येईल. या 3 लिटरच्या हिशोबाने 10,000च्या पुढेच खर्च आहे. 3 पट जास्तच होता खर्च. बरोबर. कारण म्हणजे औषधं 3 पट वगैरे आहे. खूपच महाग आहे. आणि आणि हा लिक्विड रिझल्ट खत नव्हता. 5,000 रुपये लिक्विड खताची बॅग आहे. हा, मग तो हा रिझल्ट रिझल्टचा नव्हता. विषयच नाही येत. हम्म. रिझल्ट नव्हताच, कारण झाड हे जे वाढलंय हे फक्त अल्ट्रासी बायोरिचमुळे वाढले. हे जे झाड दिसतात ना थोडी साईज, 1 वर्ष उशिराची झाड आहे. बरोबर. जे म्हणजे टेम्परेचर आता हे जे झाड आहे 1 वर्ष उशिराच आहे. हो उशिराचं आहे झाड. बरोबर. म्हणजे याच्यात 550 झाडं हे उशिरा लावलेली. हम्म. टेम्परेचर हाय असल्यामुळे ती मुळी जळून बाळ आता जाते. तू बाहेर तयार करतो, लक्षात आलं का? जरा त्यांच्या हातात बाहेर तयार करून सोडतोय. किती सोडतो? 7.5 एकरला 200 एकर म्हणजे 200 लिटर हा. एकरी. एकरी. किती दिवसानं सोडले? ते तरी आम्ही म्हणजे 15 दिवसात 8 दिवसात असं म्हणजे जसं वेळ भेटला का तसं. पण तसं सोडून, हा. पण न चुकता सोडत जावा, कळलं का? पुढल्या वर्षी काय होईल, आपणाला जो प्रॉब्लेम काही ठिकाणी आलाय जिथं पाणी साठलंय, हा ते पाणी साठणार नाही पुढल्या वर्षी. थोडं फुल मधल्या रानातनं सोडायचं. नाही आम्ही खाली म्हणजे स्प्रे बी करून घेतो ना. आणि बनवता कसं तेवढं मोठं? आम्ही 7.5 200 एकरला? लिटरच्या त्या टाक्या आणलेल्या आहेत. हा. त्या जवळजवळ म्हणजे किती 30-35 टाक्या? टाक्या आमच्या जवळ. 30-35 टाक्यात हो. तयार करता. आणि सगळं सोडतं. म्हणजे आम्ही आहे ना बनवून ठेवतो. म्हणजे समजा एक वेळेस पहिले सोडून टाका, दुसऱ्यांदा परत बनवून ठेवतो. म्हणजे परत आणखी त्याच्यासाठी म्हणजे स्टोअरला बनवून ठेवतो आम्ही. म्हणजे हे झालं का परत आणखी ते म्हणजे परत बनवायचं तो लोक दुसरं आमच्या जवळ ऑलरेडी तयार राहतं. बर, तुम्ही ह्याच्या अगोदर फवारणी वगैरे करत असाल? हो लक्षात आलं का? ब्लोअरनी त्यावेळी तुम्हाला जो त्रास होत होता, हा कळलं का, तो आता नाही होत, कारण नाही. तुमच्या चेहऱ्यावर दिसून येते. कळलं का? मालकापेक्षा कामगाराचा चेहरा चांगला आहे. हा. तेच की. म्हणजे तर आम्ही हे पहिले सगळ्या जे- शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, मालकापेक्षा इथं काम करणारे खुश आहेत, कारण त्यांना त्रास नाही काय होत. कळलं का? हा. मालक कारण की मालक राहत 50 नाही ती किलोमीटर गोष्ट मला राहता मालक. हा, तरी तुम्ही बघताय म्हणजे तुम्हाला त्रास नाही ना. त्रास म्हणजे आम्ही पहिले कसं होतंय? रासायनिक करायचो का. आता एखादं झाड मारायला लागलं, मालक काहीतरी बोलणार, लक्षात आलं का? आता हिचं काही संबंधच येत नाही बोलायचा. नाही काही चांगलं केलंय वाईट केलंय, फक्त काय करत जावा, जी झाडं वीक आहेत, हा. कळलं का, किंवा जिथं गळ होऊ शकते असं वाटतंय, ह्याला बाहेरच बादलीनं वतायचं सर खाली, नुसतं बाहेरच वता चालतंय. लक्षात आलं का? ते गळ थांबेल तुमचे. आणि ही जी काळोखी येते ना ह्याला साहेब, ही काळोखी तुम्हाला कुठलं केमिकल मुळे कुठलं दिसणार नाही. ही जी काळोखी येते प्रचंड काळोखी आहे. उन्हाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे ट्रेस मध्ये झाड होती, पूर्ण ट्रेस मध्ये हा. फळच दिसायची, पानच दिसत नव्हती. हा, हा. हे जर उन्हाळ्यात फ्रेश असते ना तर ही पानं आहे ना नक्कीच हातभर, हे बघा ही अशी मोठी हा, पानं पानं पण अशी राहिली होतं. असती सगळी. ते घे. ही अशी पानं पूर्ण झाडाला राहिली असती. बरं. उन्हाळ्यामध्ये गाडी बघा ना किती आहे, हो एकदम त्यामुळे बाफ आहे कीड ना. रोग व्हायचा काही विषय येत विषय नाही.
म्हणजे ही पानं आत्ताची, ही महिनाभराची पानं आहे फक्त. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा एपिसोड इथंच संपूया. थोडा वाढलाय हा, कळलं का? तर हा एपिसोड इथंच संपूया. नमस्कार शेतकरी बांधव. कृषी सेवाच्या पुढील भागांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडले असतील तर त्यांना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.